गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। मजबूत आरसीसी फ्रेम रचना, पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना, आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालया शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7677700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। पुण्याच्या सिंहगड रोड परिसरातील विश्रांतीनगर येथे दहशत माजवण्यासाठी मध्यरात्रीच्या सुमारास गाड्यांच्या काचा फोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। मात्र या घटनेत स्थानिक नागरिकांनी मोठी सतर्कता आणि धाडस दाखवत या आरोपींना रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले। या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। विश्रांतीनगर येथील सुयगश्री सोसायटीमध्ये मध्यरात्री 1:30च्या सुमारास सर्व नागरिक गाढ झोपेत असताना हा प्रकार घडला। काही अज्ञात समाजकंटकांनी परिसरात दहशत पसरविण्याच्या उद्देशाने सोसायटीच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाड्यांना लक्ष्य केले। हातात दगड आणि लाठाकाठ्या घेऊन आलेल्या या गुंडांनी एकामागून एक गाड्यांच्या काचा फोडण्यास सुरुवात केली। मध्यरात्री अचानक गाड्यांच्या काचा फुटल्याचा मोठा आवाज येऊ लागल्याने सोसायटीतील रहिवाशांना जाग आली। काय घडत आहे हे पाहण्यासाठी नागरिक घराबाहेर आले असता त्यांना काही तरुण वाहनांची तोडफोड करत असल्याचे दिसले। या प्रकारामुळे न घाबरता सोसायटीतील नागरिकांनी एकजूट दाखवली। रहिवाशांनी तातडीने एकत्र येत या टवाळखोरांना घेरले आणि शिताफीने त्यांना जागीच पकडले। या घटनेत सुयगश्री सोसायटीतील नागरिकांनी दाखवलेल्या एकजुटीचे आणि धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे। नागरिकांच्या या सतर्कतेमुळे पुढील मोठा अनर्थ टळला आणि गुन्हेगार थेट पोलिसांच्या जाळ्यात अडकले। Voy a estar